लग्न कार्य असो, कॅज्युअल वेअर असो, साड्या असो, लहान मुलांचे कपडे असो, सगळं तुम्हाला एकाच जागी मिळणार आहे. आणि ही त्यांची 12वी ब्रांच आहे. आणि मला फार आवडलं आहे की ते जे नाव आहे किसान फॅशन मॉल, सो 2 संस्कृतींचं, 2 विचारांचं मिलाप आहे असं मला वाटतं आहे. की अगदी आधीपासनं खूप वर्षांपासनं ते किसान कपड्यांमध्ये डील करत होते आणि आज त्याचा इतका सुंदर दिमाखदार असा मॉल झाला आहे. तर तुम्ही बघू शकता की त्यांचं यश हे त्यांच्या या 12व्या शाखेतच आहे. आणि ज्या प्रकारे त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आज लोकांचा मानपान करत आहे ते बघून खरंच खूप छान आहे. मी कुठल्या स्त्रीला विचाराल की बाबा तुझ्याकडे 100 साड्या आहेत तर तुला अजून साडी हवी आहे का नको आहे, तर ती कधीच नाही म्हणणार नाही पहिली गोष्ट म्हणजे. तर मला असं वाटतं कपड्यांच्या बाबतीत अगदी तसं आहे. आजकाल तर असं झालं आहे की दर दिवशी फॅशन बदलते आणि फॅशनमध्ये इन सिंक राहायला आपल्याला कपड्यांची, आपल्याला फॅशनेबल राहायची गरज वाटते. आणि ती सगळी गरज तुमची इथे एका फॅशन मॉलमध्ये, या किसान फॅशन मॉलमध्ये पूर्ण होते. तर मला नाही वाटत आहे की कुठेतरी आपण एक म्हणतो ना की इन फॅशन तुम्हाला राहायचं असेल तर माझ्याकडे खूप कपडे आहेत असं कुठलीही स्त्री म्हणालेली नाही आजपर्यंत आणि यापुढेही म्हणणार नाही. तर डेफिनेटली कपड्याचं मार्केट लातूरमध्ये कितीही मोठं असलं तरीसुद्धा ह्यांचं म्हणजे किसान फॅशन मॉल यांची 12वी शाखा आहे, त्याच्यातच त्यांचं सक्सेस दिसतं. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की इकडे या, तुम्हाला संपूर्ण मनासारखं मिळेल. खूप व्हरायटीज मिळतील, अगदी लहान मुलांच्या कपड्यांपासून ते अगदी मोठ्यांच्या कपड्यांपर्यंत, अगदी 99 रुपयाच्या साडीपासून ते अगदी सरांकडे 80,000ची सुद्धा साडी आहे. तेव्हा या आणि दिलखुलासपणे इकडे या आणि शॉपिंग करा. आज ये हमारा 12वां शॉपिंग मॉल है. ये लातूर के प्रजा को सबको मैं हाथ जोड़ते प्रार्थना करता हूँ कि ये आप इधर ये हमारा किसान फैशन मॉल को आशीर्वाद देना. हमारा 70 साल में हमारा पिताजी सिखाए, हम सीखे और हमारे बच्चे फॉलो कर रहे. 3 पॉलिसी में हम कभी भी मेंटेन करते. ये बिजनेस में क्वालिटी, प्राइस एंड सर्विस, इसके लिए खास कर हम प्रेफरन्स देते. मला वाटतं ही त्यांची 3री जनरेशन आता यांनी टेक ओव्हर केलेलं आहे. तर हा त्यांचा व्यवसाय जो वृद्धिंगत होतोय आणि त्यांनी आधी माझ्या माहेरी सुरू केले उदगीरला आणि आत्ता लातूरला आले ते, त्यामुळे त्यांचं खूप मी इथे स्वागत करते. मॉल जे आहेत त्यांनी सांगितलं की आत्ता 99 रुपयापासून साडी आहे ती 80,000पर्यंत, म्हणजे सर्वांना इथे उपलब्धता आहे सर्वांच्यासाठी. आणि मला वाटतं की त्यामुळंच लातूरकर नक्कीच याच्याकडे आकर्षित होतील. बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन असतं पण फेअर कॉम्पिटिशनमध्ये ते टिकून आहेत, म्हणून लातूरकरांना शॉपिंगचा एक नवीन आनंद इथे मिळेल असं मला वाटतं. त्या मॉलच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला आणि ज्याला फार मोठ्या प्रमाणात करायचे अशाही म्हणजे सर्व लोकांचं या ठिकाणी सहभाग कसा होईल या प्रकारचं करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी आपली तशी सुविधा या निमित्तानं बघितलेल्या आहेत. आणि निश्चितपणे आता जे बघितलं आम्ही या ठिकाणी जे 2, 3, 4 फ्लोअरवरती हे पाहिल्यानंतर असं वाटतं की लातूरमध्ये हे जे अशा प्रकारचं जे किसान फंक्शन हॉल केलं आहे ते आपल्या स्वतःचं या निमित्तानं स्वतःचा एक ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि लातूरमध्ये निर्माण करेल आणि त्या प्रकारचं निर्माण करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा आम्ही या ठिकाणी हार्दिक अशा प्रकारच्या देतो. मला वाटतं की किसान फॅशन मॉल हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या घटकांची काळजी घेऊ लागलेलं आहे. आज आपण पाहतोय की शेतकऱ्यांना वीज मोफत आहे, मुलींना शिक्षण मोफत आहे, लाडक्या बहिणींची काळजीसुद्धा महाराष्ट्र शासन घेऊ लागलेलं आहे. आणि म्हणून फॅशनच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची काळजी घेणारं कोण असेल तर आता सूर्यनारायण धनपानजींचं किसान फॅशन मॉल आहे की काय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण महाराष्ट्र शासनानं जसं 1,500 रुपये जवळपास 2.5 कोटी लाडक्या बहिणींना दिले, आता लाडक्या बहिणींना लातूरच्या एक चांगलं व्यासपीठ मला वाटते किसान फॅशन मॉलच्या माध्यमातून मिळणार आहे. 99 रुपये म्हणजे अतिशय अफोर्डेबल सुद्धा या ठिकाणी सेवा महिलांना त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून जसं तुम्ही म्हणालात की लातूरमध्ये अनेक मॉल आता चालू होऊ लागलेले आहेत, विच इज ॲक्च्युली गुड फॉर दी कस्टमर.
म्हणजे लातूरच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा हे अतिशय महत्त्वाचे स्पर्धा झाली पाहिजे आणि स्पर्धेतूनच चांगली सेवा त्या ठिकाणी ग्राहकांना मिळू शकते आणि म्हणून त्या चांगल्या स्पर्धेमध्ये चांगला हातभार लावण्याचं काम मला वाटतंय या किसान फॅशन मॉलच्या माध्यमातून होते. त्याबद्दल मी त्यांचं लातूरकरांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.